ज्ञानदेवाचरणी मस्तक हे दिनरजनी केला जगासी उपकार तारी रे नारी नर काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविली ओठवरी वाणू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनासाठी निवडलेला अभंग मौली महावैष्णव संत सम्राट भक्त शिरोमणी महान भगवत भक्त संत श्रेष्ठ श्री नामदेवजी महाराज यांचा चार चरणाचा तीर्थावळी या प्रकरणातील जवळजवळ सर्वांना सुपरिचित असणारा नित्य पाठातला अभंग आज भगवंत चिंतनासाठी निवडलेला आहे। संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगातून भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांचं वर्णन अर्थात ख्याती त्याचं चिंतन या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी अगदी गोड आणि सुंदर ओतप्रोत चारही चरणामध्ये वर्णन केलेलं आहे। या अभंगावर चिंतन करण्या अगोदर थोडक्यात परिहार द्यायचा तो असा, या पावन पवित्र भूमीमध्ये आज हा जो कार्यक्रम आहे ते परम श्रद्धेय श्रीमान वाल्मिकराव बाबूरावजी तांदळे अर्थात वाल्मिक काका यांच्या चारधाम यात्रेचा समारोप अर्थात तुम्ही आम्ही ज्याला माऊंद्याचा कार्यक्रम म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेमध्ये चारधाम यात्रेचं उद्यापन म्हटलेलं आहे। त्या कार्यक्रमाचं आज सांगता समारोप या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने मोठ्या प्रेमाने संपन्न होत आहे। अन्नदान तर आहेच आहे, त्या अन्नदानाबरोबर ज्ञानदानाची सांगड घालून हा कार्यक्रम संपन्न होतोय। परम भाग्य आहे। हरिभक्तीपरायण सूर्यकांत महाराज डिक्कर काकांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व गुणवान मंडळी, भजनी मंडळी, महाराज मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, श्रोत्य मंडळी यांच्या सानिध्यामध्ये 1 तास आपल्याला या अभंगाचं चिंतन संपन्न करायचंय। आज परम भाग्य आहे। चारधाम यात्रेचा हा समारोप आहे। वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये यात्रेला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे। यात्रा या शब्दामध्ये 2च शब्दाचं नियोजन केलेलं आहे, या आणि त्रा। इथे या आणि तरुण जा याचं नाव आहे यात्रा। यात्रा कोणी करावी, केव्हा करावी, कोणती करावी याचं गोड आणि सुंदर विश्लेषण आपल्या पुराणांनी, आपल्या धर्मशास्त्रांनी, आपल्या साधू संतांनी केलेलं आहे। मुळात यात्रा कोणी करावी तर याचं एकच उत्तर आहे, जो जो जीव या भूतलावर जन्माला आला त्या त्या जीवाने यात्रा करावी आणि या बहुरूपी सागरातून सहज तरुण जावं बर का। मग आता यात्रा कोणती करावी, कशी करावी, काय करावी याचं बरंच चिंतन केलेलं आहे। ती नियमावली मी सांगणार नाही, परंतु यात्रा करण्यासाठी प्रमुख एकमेव साधन काय असेल तर भगवंतानी तुम्हाला आम्हाला दिलेलं हे शरीर। तुम्ही म्हणाल मग या शरीरामध्ये यात्रा करायची, मान्य आहे। चला मग नातवंड पतवंड आल्याच्या नंतर निघू आता यात्रेला, होय
खाटावर बसण्यापेक्षा यात्रा केलेली काय बिघडलं? काका बरोबर आहे. खाटावर इथं बसून राहण्यापेक्षा आप्पा यात्रेला गेलेलं काय बिघडलं? बिघडत काहीच नाही, तुमचं काहीच बिघडत नाही. परंतु तुम्ही ज्यांच्या सोबत गेलात त्यांचं बिघडल्याशिवाय राहत नाही. राम महाराज मी का बोललो शब्द लक्षात ठेवा. खाटावर बसल्यापेक्षा यात्रा केलेली का बिघडलं? बिघडलं काहीच नाही, तुमचं नाही बिघडणार. परंतु ज्याच्या सोबत तुम्ही गेले त्याचं तुम्ही बिघडल्याशिवाय ठेवणार नाही. कारण यात्रेला जर जायचं असेल तर पहिला नियम आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, महात्मा काय तुझं सांग. माझं अगोदरच लक्ष तिकडे गाडीकडे आहे. रात्रीपासून तेल भेटत अजून तू मला तुला अजून काय पाहिजे का काय? जगद्गुरु तुकोबरासारखा महात्मा तुम्हाला आम्हाला सावधान करतो. यात्रा करायचे ना कोणत्या कालखंडामध्ये कोणत्या स्थितीमध्ये ती यात्रा केली पाहिजे. तुकोबारा बोलतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुली सोहित पाहि, तीर्थ यात्री जाय चुकू नको. जोपर्यंत शरीर आहे, मग तुम्ही म्हणाल नुसतं शरीर असून चालणार नाही, त्या शरीरामध्ये ताकद असणं गरजेची आहे. आलं का लक्षामध्ये? हात चालावया पाय. यात्रा ही पायी यात्रा करावी लागते. कालाच्या ओघामध्ये साधनं बदलली तो भाग वेगळा. कितीही साधनं बदलली तर यात्रेसाठी एकमेव उत्कृष्ट साधन तुमच्याकडे असावं लागल. यंदा पैसे कमी असतील तरी चालतील, व्यवस्था कमी असेल तरी चालेल, परंतु हे शरीर व्यवस्थित असणं गरजेचं आहे. नसेल तर म्हटलं नसतं शरीर माध्यम खरु धर्म साधनम. आलं का लक्षामध्ये? जोपर्यंत या शरीरामध्ये ताकद आहे आणि या शरीरामध्ये प्राण आहे, तेज आहे बर का, तोपर्यंत तुम्ही आम्ही तीर्थयात्रा केल्या पाहिजे. तीर्थयात्रा का केल्या पाहिजे? वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये यात्रेला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. आपले जे पूर्वज आहेत, कोण पूर्वज? महान महान ऋषी बर का, ज्ञानोबराय असतील, तुकोबाराय, भीमसिंह बाबा, भगवान बाबा, नाथ बाबा, भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य, निंबाळकराचार्य, वल्लभाचार्य, या ऋषी मुनी जपी तपी संन्याशाकडे पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की यांनी यात्रेला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे. थोडस महर्षी नारदांना विचारलं तर महर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये बोलून जातात. यात्रा का करायच्या, त्या तीर्थामध्ये त्या क्षेत्रामध्ये का जायचं? तर ते क्षेत्र, ते तीर्थ तुम्हाला आम्हाला पावन करत, पुनीत करत. जसं तुकोबाराय बोले, पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. नारद महर्षींनी गोड आणि सुंदर सूत्र मांडलेलं आहे. नारद भक्ती सूत्र वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तीर्थी कुर्वंती तीर्थानी
सत्शास्त्री कवंती शास्त्राने नारदजी बोलतात ते तीर्थ तुम्हाला तीर्थ करतात. आलं का लक्षामध्ये? त्या तीर्थाची ती क्षमता आहे, ताकद आहे. ते त्याच्यामध्ये स्नान केल्याच्या नंतर ते तुम्हाला मला तद्रूप तीर्थ करतात, म्हणजे त्यांच्यासारखंच पावन पवित्र करतात. म्हणून तीर्थाचं स्नान, गंगेचं स्नान तुमच्या आमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य वैदिक सनातन हिंदू धर्माचे पूजनीय वंदनीय आचार्य आहेत. भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य. तुम्ही म्हणाले शंकराचार्य कोण? हा पण अलीकडे प्रश्नच आहे. कोण शंकराचार्य आम्हाला काय माहित? गावातले राम महाराज माहित नाही तर शंकराचार्य काय माहिती? होय महेश महाराज बरोबर आहे, सोपान महाराज कसं बरोबर आहे का? हे रोज येणारे महाराज मंडळी माहित नाही तर कोण शंकराचार्य? त्यांचा आमचा का धुऱ्याला धुरा आहे का? धुऱ्याला धुरा असल्यास संबंध आहेत. किती जणांना माहित आहे? हे उपस्थित बसलेल्या पैकी मी विचारतो, शंकराचार्य तुमचं काय नातं होत आहे? काही कल्पना नाही कोण शंकराचार्य. एक ध्यानात घ्या, आजपासून 3,500-4,000 वर्षापूर्वी ज्या भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांनी वैदिक सनातन धर्माची बैठक बसवली, बैठक आलं का लक्षामध्ये? ते महान आहे. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्र भाष्यकृतो वंदे भगवंतो पुनः पुनः. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्र भाष्यकृतो वंदे भगवंतो पुनः पुनः. प्रत्यक्ष भगवान शंकराचाच अवतार प्रत्यक्ष बर का. असे भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य. तुम्ही शंकर दिग्विजय वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आलं का लक्षात? कोणता दिग्विजय? शंकर दिग्विजय. भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांचं संपूर्ण जीवन चरित्र रेखाटलेलं आहे शंकर दिग्विजय मध्ये. या महात्म्याने या भारतवर्षामध्ये जी क्रांती केली ती क्रांती अलौकिक आहे. भगवान रामकृष्णाच्या नंतर या भारतवर्षामध्ये धर्माला आलेली ग्लानी, वाढलेला अधर्म, त्या अधर्माचं खंडन करून पुनश्च धर्माची स्थापना भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांनी केली. विस्तार बराचसा मोठा आहे, मला आपल्या पुरतं बोलायचं आता, ताकापुरतं. आपल्याला जेवढं उपयुक्त आहे तेवढंच घ्यायचंय. असे आचार्य, या आचार्याने या भारतवर्षामध्ये 4 प्रमुख पीठांची स्थापना केली. 4 पीठ. आणि भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांनी हिंदू धर्मामध्ये जे आपले धाम आहेत, पहिले ध्यानात घ्या, धाम या शब्दाचा अर्थ काय? क्षेत्र वेगळं आणि धाम वेगळं. तीर्थक्षेत्र वेगळं आणि धाम वेगळं. हे 3 शब्द आहेत. एक तीर्थ क्षेत्र, एक नुसतं क्षेत्र आणि धाम. काका बरोबर आहे? धाम वेगळं, क्षेत्र वेगळं आणि तीर्थक्षेत्र वेगळं. हे 3ही शब्द वर वर पाहिलं तर सर्वसाधारण लोकांना वाटतं एकच आहेत की काय, परंतु असं नाही. 4 धाम. त्या 4 धामाची योजना अर्थात यात्रा परियोजना भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्याने भारतवर्षामध्ये प्रारंभ केली. त्या अगोदरही होती, परंतु 4000 वर्षापूर्वी उत्तरेमध्ये भगवान शंकराचं जो निवास आहे, अर्थात धाम या शब्दाचा अर्थ आहे वास्तव्य, निवास.
साधू संतांना विचारा, त्यातलं पहिलं धाम आहे भगवान बद्री केदारनाथ. हे पहिलं धाम आहे उत्तरेमध्ये. बद्री केदार उत्तरे जयाचे स्मरणे भवहातरे. अभंग तुम्हाला ज्ञात आहे. सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातकाळी स्मरण करा. कोठे कुळ उदारा भवतरा बापा हो. सौराष्ट्री सोमनाथंच श्रीशैल मल्लिकार्जुनम. भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचं विस्तारानं चिंतन केलेलं, वर्णन केलेलं. मी इथं का बोलालो? बद्री केदार उत्तरे. उत्तरेमध्ये बद्रीनाथ हे पहिलं धाम आहे. त्या उत्तराखंड, आताचा जुना उत्तर प्रदेश, आताचा उत्तराखंड बर का. बद्री केदार उत्तरे. त्याच्या नंतर दुसरं धाम जगन्नाथपुरी आहे. कोणतं पुरी? जगन्नाथपुरी. इकडे ओडिसामध्ये गोड आणि सुंदर आहे. जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालय. पुढे बोलणार होतो परंतु इथं घेतो आता रिपीट पुन्हा घेऊ. असा भगवान माई जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. थोडं पुढे या, थोडं पुढे सारखं जागेवरच घुसळण करायचं. असं दुसरं धाम आहे जगन्नाथ. भगवंताचं धाम आहे जगन्नाथपुरी. तिसरं सध्याचा गुजरात अर्थात सौराष्ट्र. भगवान द्वारिकाधीश भगवंताचं धाम हे तिसरं धाम आहे. आणि चौथं रामेश्वरम. दक्षिणेमध्ये ज्या रामेश्वराची स्थापना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी केली. आलं का लक्षामध्ये? रामपूजी सदाशिव भजन करी महादेव. रामपूजी सदाशिव सदाशिव भजन करी महादेव. ही 4 प्रमुख धाम आहेत. मग एकाच वेळेस 4 धाम प्रत्येकाला शक्य नाहीत. म्हणून योजना केली आचार्यांनी. उत्तरेमध्ये एकाच वेळेस तुम्हाला 4 धाम करता येतात. तुम्ही जर उत्तराखंड मध्ये बद्रीनाथ केदारनाथ कडे गेले तर यमुनोत्री, गंगोत्री, जोशीमठ हे तुमचे झाले म्हणजे 4 धाम झाले. वरी केदार आणि बद्री, संपला विषय. आलं का लक्षामध्ये? हे 4 धाम. तुम्ही म्हणाल महाराज आता उत्तर प्रदेश कुठं, उत्तराखंड कुठं, इकडं तामिळनाडू कुठं, सौराष्ट्र कुठं, कसा ताळमेळ लागायचा? आम्ही तर कधी पाहिलं नाही. आम्ही तर केकत जळगाव मध्येच. आमचं काय? आमचा उद्धार कसा व्हायचा? एक ध्यानात घ्या, ज्या व्यक्तीनं 4 धाम यात्रा केली त्या व्यक्तीला दुसरं अन्य साधन करण्याची आवश्यकता नाही. तो मुक्त झाला. धाम या शब्दामध्ये अर्थाचा की ज्या ठिकाणी भगवंताचा निवास आहे ते धाम आहे. आलं का लक्षामध्ये? मग आमचा उद्धार कसा व्हायचा? आमच्याकडे तर पैसा नाही. काकाकडे पैसा होता, ट्रॅक्टर चालवलं त्यांनी जोरामध्ये रात्रंदिवस आणि कार्यक्रम पण ठेवला. गेले 4 धाम यात्रा करायला जोडीनं. मग आमचं तुमच्यासाठी बी सोपं आहे. उत्तरेमध्ये 4 धाम आहेत एकाच ठिकाणी आणि भारताच्या 4 बाजूला 4 धामाची योजना केलेली आहे. दक्षिण उत्तर मार होता या न्यायाने. मग आमच्यासाठी काय? तुमच्यासाठी ही 4 धाम आहेत. कुठं?